छोटस इथे बापवले गेले. टू टार्गेट ही गोलंदाजी खूप महत्वाची होती. टू टार्गेट पाय आणि बॅट यामध्ये जे काही अंतर होतं जे चेंडूने घेतण्याचा प्रयत्न ते करणारी टू टार्गेट गोलंदाजी. नंतर तो चेंडू थोडासा लेग स्टिकच्या बाहेर पंचचा बॅट बॉलचा सिरी रीती दिला जातो. अतिरिक्त दाबा इथे दिला जातोय. तिथे दाबांचा सिरी गणेशा इथे केला जातोय. नंतर त्या चेंडूवरती आलं कार्पेट पोहोचच्याच गोलंदाजीवरती सुद्धा केले गेली ते क्षेत्ररक्षण आणि स्वतः क्षेत्ररक्षण करत असताना खूप महत्वाचं ते ठरत चाललं असेल. परंतु मध्ये क्षेत्ररक्षण केले जाते धाव मिळत नसेल. प्रेक्षक देखील या सामना संपूर्ण स्पर्धेचा आतापर्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद यावी आपण पाहतोय. नंतर त्या चेंडू पुढे एकदा डॉट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडू हृदयाचे ठोके आणि घटघण वाढवणारा हा सामना असेल. नंतर त्या चेंडूवरती आपल्या कॅमेरामॅनच्या दिशेने खेळला फटका जागा खेळलाय आणि चेंडू 4 धाब्यांसाठी गेला असेल. 4 धाबा इथे मिळत आहेत. या 4च्या मदतीने वैयक्तिक खाते इथे ओपन केले जाते. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्या धावून पोहोचली असेल 5 अंकांवरती. यावेळी केलेला चेंडू पायावरती जाऊन इथे आदळतोय. पंच स्कोर लेग राज तोडणकर सर यांचा नो बॉलचा इशारा यावेळी पण पाहतोय. हे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत भाऊजी तोडणकर सर असेल. त्यानंतर राज तोडणकर सर हे स्कोर लेग पंच म्हणून इथे लाभलेला आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतोय. सहाव्या खेळपट्टीच्या दिशेने विकेटचं प्रतिनिधी घडलं असेल. पहिला विकेट इथे मिळते. टीमची टोटल धावसंख्या 5 वरती 6 वरती मिळालेली ही पहिली विकेट. पहिला चेंडू एक शिक्षकाची चांगली कामगिरी पंचांच्या उजव्या हाताकडे अर्थातच म्हणजेच काय अरंड विकेटने सध्या गोलंदाजीचा भार सांभाळतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा तब्बल खर्च केला गेला. तिथे पहिल्या विकेटचं पतन जरूर घडलं असेल. त्यानंतर गोलंदाजीवरती दाखल करणारा हा गोलंदाज पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी करतोय. या विकेटला फटका अगदी लाजवाब होता. नो चान्स फॉर बॉल फॉर द विकेट आला होते चौकार. नो चान्स एनी प्लेयर बॉल फॉर द विकेट आणि चौकाराची आता बोलीभाषा केली जाते. तिथून दुबेरी अंकांमध्ये प्रवेश असेल. अजून एक फटका लाजवाब होता. मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिला जातोय. आर्या पार चेंडू चालला असेल PPL चौकारासाठी फिरदौड प्रीमियर लीग चौकार. हा कुट्टापाचा बॉल बॉक्स आउट. चेंडू मारायचा होता बलबागेत गेला. पाठून वार केला. महासौदा गोलंदाजीवरती आयुष्य ते दाखल केला जातो. समोर असेल बाहुबली हस पैलू. पहिला चेंडू हेलिकॉप्टर लाट केलाय 4 धाब्यांसाठी. एक रक्षक होता थोडस तिथे कामयाब नाही ठरू शकला कारण चेंडू सर्व त्याच्या हातावरती गेला. चान्सच नव्हता. काय करू आणि काय नको करू इथे ठरला तिथे नाकाम. 4 धाबे इथे बसून खेळले जात आहेत. नंतर त्या चेंडूवरती फॉर्टमध्ये क्षेत्ररक्षण इथे खेळले जाते. निर्धाव चेंडू येतोय आणि धाव रोखण्याचा प्रयत्न इथे केला देखील जाणार आहे. O&D स्पोर्ट त्याच्या विरोधात होणारा सामना रुद्र स्पोर्ट दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेक घेण्यासाठी
टाकलेला चेंडू शिक्षक देखील इथे बंबल बनला असेल. एक इथे मिळेल एकच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 19 धाव फलकावरती जाऊन पोहोचली असेल. 19 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागले आहेत. एवढ्या खेळलेला चेंडू हलक्यातून एक पाठवून दिला जातो. चेंडू एका धाब्यासाठी असेल. एक रन इथे बिएल एक धाबा देखील आता खूप महत्वाच्या संपल्या असेल. शेवटी तिसराचा खेळ सध्या संपलाय. धावसंख्या 4-20 4 गडी झाले तिथे बाद धावसंख्या 20. आतापर्यंत या स्पर्धेतील कमी धावा आहेत. सुनीलजी जाधव सध्या गोलंदाजीवरती दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती वार केलाय आणि वार केल्यानंतर चेंडू चालला असेल सीमारेषच्या पार. आलाय चौकार आणि चौकाराची बोली भाषा हेवन देवन चौकार घेतला आणि त्यानंतर या विठ्ठलला नाखम प्रेक्षकाने थोडासा मोठा आ केलाय. कारण त्याला माहिती आहे सामना जर जिंकायचं असेल तर मला या चुकात रोखणं गरजेचं असेल. रोखावं लागेल. टाकायचं होतं अलिबागात चेंडू टाकलाय बेलबागात. व्हाईट बॉलची इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त धावा तर तुम्हाला रोखणं गरजेचं असेल कारण समोरच्या संघाची कमी आणि हमी तुम्ही जाणला होतात. 3 षटकांपर्यंत आतापर्यंत तुम्ही 20 धावा केल्या गेल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये किती धावा खर्च करणार त्यामध्ये पाहायचं असेल. हा चेंडू महत्वाचा ठरला होता. स्विंगिंग डिलिव्हरी इथे केली गेली होती. थोडस चेंडू दूर नेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय फलंदाजापासून. या खेळलेला चेंडू पुन्हा एकदा पंचांचा 9 बॉलचा सिग्नल असेल. सेकंड गडीवरती अगदी स्टाईलिश खेळाडू म्हणजे याच्याकडे बघितलं जातो. तो स्टाईलिश खेळाडू आपण सध्या प्रॉपिंग किस वरती पाहतोय. तीर्थने या चेंडूवरती एका धाब्यासाठी पाठवलं असेल. चेंडू एक धावा आता मिळत चालली असेल. धावसंख्या 1च्या मदतीने 29-29. टप्प्याचा बॉल मोठा प्रयत्न केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण तिथे कबरच्या रिजन मध्ये इथे खेळलं जातंय. धावा रोखलाय. 20 सर्कलचा खेळ आपण पाहतोय. 100 बॉक्सचा थरार इथे आहे. जल्लोष नाईट इंटरमचा या चेंडूवरती चेंडू पाठवून दिला जातोय. अगदी दणदणी त्याला खणखणीत चेंडू पाठवून दिला जातोय. 1 2 का 4 केला. 4 धावेसाठी चेंडू पाठवून दिला जातोय. धावसंख्या 33. पाठलाग करण्यासाठी कोणता सलामी इथे दाखल होणार. आणि विनंती असेल रुद्रस्फोट संघ आपल्यास विनंती असेल रुद्रस्फोट संघाचे कंदर आमच्या टेक्निकल टीम पर्यंत पोहोचलेच. इथे टॉस केला जाणार. टॉसचा बॉस समीरजी कदम सर आपण असं विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाडेकूर केला जावा. टॉसचा बॉस इथे कोण ठरणार याच्यावरती संपूर्ण लक्ष इथे लावलंय. छाप असा कॉल आहे आणि टॉसचा बॉस इथे ठरला असेल. हो अँड डी संघ चला डिसिजन मित्राला लगेच डिसिजन सांगायचं असेल. या स्पर्धेचा एक नियम आहे याची विनंती घे. राहुल सावळीच्या दिशेने सलर गोलंदाज अबी इथे दाखल झालाय. अबीचा हा बॉल टाकलेला होता. पंचांचा बॅट बॉलचा सिग्नल प्लस 1 टोटल 2 धावा मिळणार आहेत. अबी याच्याकडे जर विचार करायला गेलात ना एक सुंदर आणि चिकना नमुना त्याच्याकडे आहे ना तो अबी यावी दाखल झाला. यावी टाकलेला चेंडू होता. नो बॉलचा इशारा इथे दिला जातोय. नो बॉल हा नो बॉल जो होतो ना भन्नाट शांतता करणारा होता. भन्नाट शांतता आहे. तुम्हाला बेल खर्च करावा लागणार आहे. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पाठवून दिला जातोय. सीमा बॉर्डरच्या बाहेर आला दणदणीत चौकार.
यानंतरच्या चेंडूवरती अगदी हलक्यातरी खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. नेक्स्ट मॅचचा जर विचार करायला गेला तर ओ अँड डी संघाने टॉसचा बॉल ठरलाय. सिलेक्ट टू द बॅट फर्स्ट. पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. काय क्षेत्ररक्षण आहे, वॉट क्षेत्ररक्षण, अप्रतिम आहे. सुंदर केलेलं असं क्षेत्ररक्षण होतं. प्रॉपर टायमिंग मध्ये स्वतःवरची जंप घेतली आणि त्यानंतर स्काय जंप इथे केली. नंतर त्या चेंडूवरती चेंडू पाठवून दिला जातोय. हवाई सफर करत चेंडू यावेळी मोजला जातोय 4 धावांसाठी. षटक संपतो इथे आणि आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने केलेला कॅमेरामॅन जागा आहे की नाही हे बघितलं जाते. धावसंख्या टीमची टोटल स्कोर वरती 12 धावा म्हटलं की ज्याने इंग्लंडच्या विरोधात 6 चेंडूवरती 6 षटकार ज्याने ठोकले होते. युवराज सिंग याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ सध्या स्कोर वरती लागला असेल 12. अभिने पहिला चेंडू आडव्या बॅटने ठोलाय चेंडूला पाठवून दिला जातो 4 धावांसाठी. नो प्लस 4 आहेत या. टोटल 5 धावा मिळतात या चेंडूवरती. नो प्लस 4 टोटल 5 धावा पंजा. यही तो कमाल है, यही तो मेरे धमाल है. चेंडू पाठवून दिला गेला होती 4 धावांसाठी. पुष्पा समजे फ्लावर समजे क्या तो मैं तो फायर है आणि फायर आहे अभि. फायर ब्रिगेड सारखा आता धाबा वसूल करायला लागलाय. कुट्टापचा बॉल मोठा प्रयत्न करायचा असता. अप्रतिम रिस्ट्रिक्शन या बिघडलं असेल. टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवती सध्या पाहतोय 21 वरती आहे. नंतर त्या चेंडूवरती आडव्या बॅटने ठोलाय चेंडूला ट्रोल केला जातोय 4 धावांसाठी. अभि रुकायचं पुन्हा एकदा केला फटका. क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. कोणत्या प्रकारची चूक इथे करायची नाही. सामना संपला नाही इथे दाखवून देणारा हा चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये एका धाब्यासाठी खेळ असेल. षटक संपते. निर्णायक 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकामध्ये मध्ये जर विचार करायला गेला ते गेम चेंजर गोलंदाजी ठरली होती. दुसऱ्या इनिंग मधलं जर वनडे मध्ये जर विचार करायला गेला तर 49 आणि 20 मधील दुसऱ्या इनिंग मधला 19 षटक हे खूप महत्वाचं असतं. तसं या 4 षटकांमधील हे षटक हे खूप महत्वाचं आहे. 9 प्लस 1 टोटल 2 धावा या चेंडूवरती मोजल्या जाणार आहेत. फिर प्रीमियर लीग आपण पाहतोय परत दुसरा आहे. या बिडा केलेला चेंडू पुन्हा एकदा 9 बॉलचा इशारा इथे दिला जातो. वारंवार अतिरिक्त गोलंदाजी येतो तर तुम्हाला रोखणं गरजेचं असेल. धावसंख्या 29 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 रनची आवश्यकता असेल. विजयाची मोर इथे मारली जाणार एका पहिल्याच सामन्यांमध्ये. टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो जोपर केला जातोय. चेंडू पाठवून दिला जातोय. बॉक्स आउट स्वीकार इथे ठरणार आहे. अगदी बॅट वरती आला. बॅट जोरात फिरकवली. एलिव्हेशन तिथे झडलं नाहीये आणि तो बॅट फिरला जातोय. नेक्स्ट बॅटर सध्या खेळागारच्या दिशेने इथे दाखल केला जातोय. अजय इथे दाखल केला जातोय. अजय वरती दाखवलेला आर्यन स्फोटने हा विश्वास सुनीलजी जाधव सर यांचा हा संघ आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल असणार आहे. कारण 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 रनची आवश्यकता आहे. आणि त्याने खेळण्याचा प्रयत्न. डिफेन्स खूप महत्वाचं आहे. कारण म्हटलंय ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोघांना खूप काही महत्व आहे. मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसेल तर मोबाईल काहीच कामाचा नसतो आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोघांना देखील तर खूप महत्व असेल. या चेंडूवरती फुटवर्क दाखवलं. फिनिश केलं जातं. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय. काय फलंदाजी होती अप्रतिम. अगदी डोळ्यांची पारद फेडणारी फलंदाजी आर्यन स्पोर्ट संघाच्या माध्यमातून इथे घडली आणि तिथे सामना जिंकलाय. चला ओ अँड डी संघ आपले फलंदाज खेळांगणच्या दिशेने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच